माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे पंतू आणि खासदार विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटलांनी मारली बाजी। सांगली महापालिका निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक 11 मधून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पंतू आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील हे विजयी झालेले आहेत। भाजपाच्या विद्यमान नगरसेवक मनोज सरगर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। घराणेशाहीचा आरोप त्यांच्यावर झालेला होता। प्रचंड आव्हान देखील त्यांच्यासमोर होतं। मात्र या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी 1523 मतांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे। तसं म्हणावं तरी कमी आहे, पण जे आम्ही या मागच्या 1 महिनाभरात जे आम्ही लोकांपर्यंत पोचलो आणि त्यांना जे आश्वासन आम्ही दिलेत की पुढच्या या 5 वर्षात जे काही प्रभागातली विकास कामांची समस्या असतील त्या सगळ्या आम्ही पूर्ण करणार आणि जे लोकांनी आम्हाला हा साथ दिलाय ह्याच्यासाठी आम्ही मनपूर्वक त्यांचे आभार आहे। आम्ही चौघांना प्रभाग 11च्या नागरिकांनी निवडून दिलं, मतदारांनी निवडून दिलं, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। भाजपचे विद्यमान नगरसेवक होते, एकेकाळचे ते तुमच्या खासदारांचे कट्टर समर्थक होते आणि अशा या ठिकाणी तुमची लढत होती, कितपत विजयाची तुम्हाला खात्री होती? तसं जेवढं मी फिरलो या मागच्या 2 महिन्यात तर मला बऱ्यापैकी खात्री होती, मला कॉन्फिडन्स होता की मी यांचा पराभव करू शकतो, कारण की एक सुशिक्षित उमेदवार जर ह्या प्रभागात उतरतोय आणि जे लोक ह्या गुन्हेगारी क्षेत्राला किंवा लोकांना व्यसन करायला शिकवतात, हे जे लोक प्रोत्साहन देतात त्यांना 100% जनता हे पराभव करणारच, एवढं मला खात्री होती। घराणेशाहीचा आरोप देखील तुमच्यावर झाला होता। घराणेशाहीचा आरोप म्हणजे मी त्या घराण्यात जन्मलो हे माझं भाग्यच आहे। माझी काही चूक नाही, मी त्या घरात जन्मलो ते, पण आज वसंतदादांच्या बद्दल किंवा सांगलीमध्ये असं म्हणतात की चिंतामणरावनी वसवली आणि वसंतदादांनी विकसवली, तर जो हा वारसा मला लाभला हा विकासाचा वारसा होता आणि त्याच्यावर आम्ही 100% आम्ही काम करत राहणार, यापुढं एवढंच सांगतो। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।